हॅलो गाईज, मी आहे रिंकू पाटील अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आज आम्ही क्लासेसमध्ये पोनीटेल ही हेअरस्टाईल शिकणार आहे. मॅम तेच एक्सप्लेन करते की पोनीटेल हेअरस्टाईल मीन्स काय असते आणि सोबतच इथले स्टुडंट क्लायंटसुद्धा हँडल करतात. मीन्स हँड ऑन प्रॅक्टिससुद्धा होते आणि डेली रेग्युलर प्रॅक्टिस तर चालूच राहते. आणि त्याच्यावेळेस सिलेबसमधले जे टॉपिक्स राहतात क्लासेसमधले ते पण आम्ही सुरूच ठेवतो. पण तुम्ही बघू शकता इथं एकदम रिॲलिटीमध्ये स्टुडंट प्रॅक्टिससुद्धा करतात आणि क्लायंटलासुद्धा हँडल करतात. आणि आज आपण शिकणार आहोत कोणती हेअरस्टाईल? पोनीटेल. येस. सो मॅमनी 2 सेक्शन काढलेले आहे आणि एका साईडच्या सेक्शनमधले एक लेअर घेतली आणि त्याच्यामध्ये 2 भाग केले आणि त्याच्यामधून ट्विस्टिंग स्टार्ट केली 1 बाय 1 घेऊन. बघू शकता तुम्ही अशाच प्रकारे करायचं आहे आणि त्यानंतर पुलिंग करायची. असं बघा आता करते. अशा टाईपची पुलिंग करायची आहे ज्याने फिनिशिंग व्यवस्थित येणार आणि तुमची हेअरस्टाईलसुद्धा कॉफी दिसणार, चांगली दिसणार. सो यस, एका साईडचं पूर्ण झालेलं आहे आणि सेम आपल्याला आता अपोजिट साईडला सेकंड साईड जी राहणार सेम अपोजिट साईडचा पोर्शन घेऊन आपल्याला ट्विस्टिंग स्टार्ट करायची आहे. पुढे आपल्या व्हिडिओमध्ये दिसणार, त्याच्यासाठी तुम्ही स्टे ट्यून राहा. सो माझ्या चॅनलला तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब अँड शेअर करा, कारण की माझं चॅनल नवीन आहे. सो तुमचा सपोर्ट मला खूप 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 रिक्वायर्ड आहे. सो तुम्ही कराल अशी मला होप्स आहे. सो आपण सेकंड सेक्शन घेतलेला आहे आणि सेम आपण तसेच सेक्शन काढून एक एक लेअर घेऊन आपल्याला ट्विस्टिंग करायची आहे. बट अपोजिट साईडला ती लेअर गेलेली पाहिजे, तुम्ही बघू शकता. आणि सोबतच त्याला पुलिंग सेम करायची आहे. आणि वन मोर रिक्वेस्ट, तुम्ही माझ्या चॅनलला स्टिक राहाल तर तुम्हाला न्यू कंटेंट्स डेली अपडेटमध्ये मिळतील. डेली हेअरस्टाईल न्यू मिळतील आणि ट्रिक्ससुद्धा मिळतील. माझ्याकडनं जसं पॉसिबल होईल मी तसं न्यू अपडेट्स तुम्हाला देत जाईल. आणि महत्त्वाची गोष्ट, कुठलीही हेअरस्टाईल स्टार्ट करण्याआधी हेअरचं प्रिपरेशन करायचं, कारण की जेव्हा पण आपण क्रिम्पिंग आणि जेव्हा आपण हेअर कल करणार, कुठलीही मशीन आपण हेअर्ससाठी हीट ट्रीटमेंटसाठी यूज करणार त्याआधी आपल्याला प्रिपरेशन करणं खूप गरजेचं आहे, नाही ते हीटने हेअर्स डॅमेज होऊ शकतात. तर आपली सेकंड सेक्शनमधली सेकंड लेअरसुद्धा कंप्लीट होत आहे. बघा तशीच ट्विस्टिंग करा आणि पुलिंग करा, तर तुमचं पूर्ण हेड जे आहे तो पूर्ण क्राउन भाग जो आहे तो कंप्लीट होईल. सर तशीच आपण ही पण लेअर घेतली आहे आणि त्याला आता आपण बॉब पिनने क्लोज करणार. आणि नेक्स्ट तुम्ही हेअरस्टाईल बघू शकता, सेम आपण तसंच घेऊन त्याला क्लोज केलेलं आहे. आणि जे खालचे जे हेअर्स रिमेनिंग आहेत त्याला आपण आता कल करणार आहे, ज्याने त्याचा लुक चेंज होईल. तुम्ही बघा पूर्ण लुक चेंज होतो इथे. आणि हा इम्पॉर्टंट पार्ट आहे, कारण की तुमची हेअरस्टाईल कधीही ओपन आणि छान फिनिशिंगसोबत दिसायला हवी. तर तुम्हाला हे नेहमी कळलं पाहिजे की तुमची हेअरस्टाईल कशी छान दिसेल आणि तुम्ही त्याच्यावर कुठली मशीन आता यूज करायला हवी, ते तुम्हाला एक बेसिक अंडरस्टँडिंग समजलं पाहिजे. तुम्ही बघा एक लेअर थिन लेअर घेऊन त्याला आपण कल केले आहे आणि त्याचा पूर्ण लुक चेंज होईल. आणि आता आपण त्याच्यावरती ॲसेसरीज अप्लाय करणार आहोत, ज्याने त्याचा आणखी लुक चेंज होणार. हेअरस्टाईल पूर्ण झालेली आहे, तुम्ही बघू शकता. त्याला फक्त आता ॲसेसरीज आपल्याला अप्लाय करायचे आहे. आपण एक विजिबल क्लिप्स घेतल्या आहेत, त्याच्यामध्ये ॲसेसरीज स्टक केल्या आहे आणि त्या आता लावणार आहे. विजिबल पिन्स ह्या ज्या असतात त्या दिसत नाहीत, बघू शकता तुम्ही, आणि खूप छोट्या असतात. ये हेअरस्टाईल
मी हिंदीमधले व्हिडिओसुद्धा पोस्ट करेल. जर तुम्ही कमेंट केला तरच पॉसिबल आहे, तेव्हाच मला कळेल की तुम्हाला काय हवं आहे नेमकं. तर अशाच हेअरस्टाईलसाठी माझ्या अकाउंटला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तुमचा लव आणि सपोर्ट असाच राहू द्या. सो हेअरस्टाईल कंप्लीट झालेली आहे. आता आपण सेटिंग स्प्रे यूज करणार आहोत, ज्याने आपली हेअरस्टाईल शाईन करेल.